मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता 4 या पुस्तकातील 11 नंबरची कविता नाखवा दादा नाखवा दादा। मुलांनो, इथे तुम्हाला चित्रामध्ये एक छोटा मुलगा दिसत आहे। तो नाखवा दादाला म्हणतोय की तुम्ही मला खाडी पल्याड न्याल का। तर नाखवा दादा म्हणजे नावाडी होडी चालवणारा जो असतो त्याला इथे नाखवा दादा असं म्हटलेलं आहे। आणि ह्या मुलाला जायचं आहे खाडी पल्याड म्हणजे नदीच्या पलीकडे जो डोंगर आहे तेथील माळरानाकडे त्याला जायचं आहे। आणि ह्या मुलाने त्याच माळरानाचं ह्या कवितेत खूप छान असं वर्णन केलेलं आहे। तर मुलांनो, आपण ही कविता वाचून घेऊ आणि वाचता वाचताच मी तुम्हाला ह्या कवितेचे स्पष्टीकरण सुद्धा सांगणार आहे। नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय। खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय। तर मी तुम्हाला मगाशी कसं सांगितलं की तो छोटा मुलगा नाखवा दादाला म्हणतात की मला खाडी पल्याड न्याल का। तर नाखवा दादा त्या मुलाला म्हणतो खाडी पल्याड सोन्या तुझं काय काम। खाडी पल्याड उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान सकाळच्या कवळ्या उन्हात दिसेल किती छान। तर आता तो मुलगा नाखवा दादाला म्हणतोय की खाडी पल्याड उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावर आहे हिरवे रान आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात ते किती छान दिसेल। हिरव्या रानी शुभ्र सशाचे डोळे लाल लाल त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल। तर त्या हिरव्या राणी काय असतील, शुभ्र ससे आणि सशांचे डोळे कसे असतात, लाल लाल आणि सशाचे ते लाल लाल डोळे पाहून जी गुंजा म्हणजे एक वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीच्या ज्या बिया असतात त्या सुद्धा सशासारख्या लालच असतात आणि सशांचे डोळे बघून त्या गुंजा काय होईल, रागाने आपले गाल फुगवतील। फुलांत फुलपाखरांचे सोनेरी रंग उन्हात त्यांच्या संगे नाहती पकशी आपले फुलवून अंग। तर फुलाफुलात फुलाफुलात काय आहे, फुलपाखरे आणि फुलपाखराचे रंग कसे आहेत, सोनेरी आणि त्यांच्यासारखंच पक्षी सुद्धा आपले अंग फुलवून उन्हात नाहती। अंग फुलवून म्हणजे मोर कसा पिसारा फुलवतो, पक्षी असे पंख पसरवतात तसंच आणि ते काय करतात, उन्हात नाहतात। पानात दवबिंदूचे हिरवे लाख कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक। तर तुम्हाला माहिती आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळच्या वेळेस पानांच्या वरती दवबिंदू जमा होतात आणि ज्यावेळी पानांच्या वर दवबिंदू जमा होतील आणि त्याच्यावर सूर्यकिरण पडतील त्यावेळेस ते दवबिंदू हिऱ्यासारखे लख्ख चमकतील, कोवळ्या उन्हामध्ये ते झगमगतील। ठीक आहे, असं त्या मुलाने इथे वर्णन केलेलं आहे। पुढे बघूयात। आभाळात रंगीत ढगामध्ये इंद्रकमान कमानीवर घेऊन झोके पहायचे आहे खाडीची शान। पहायची आहे खाडीची शान। पुढे तो मुलगा म्हणतोय की आभाळात असेल रंगीत ढग आणि ढगांमध्ये असतं इंद्रकमान म्हणजे आभाळामध्ये जे इंद्रधनुष्य आहे त्याच्यामध्ये मुलाला काय करायचं आहे, झोका घ्यायचा आहे आणि त्या झोक्यावर बसून खाडीची शान पाहायची आहे। नाखवा दादा खाडी पल्याड न्याल काय। सोनसळ्या कवडशा न नेऊन चालेल काय। तर पुढे तो मुलगा नाखवा दादाला म्हणतोय की तुम्ही मला खाडी पल्याड न्याल काय। नाखवा दादा खाडी पल्याड नेण्यासाठी काय घ्याल। काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल। तर पुढे मुलगा म्हणतोय की नाखवा दादा खाडी पल्याड नेण्यासाठी तुम्ही काय घ्याल। तर नाखवा दादा म्हणतोय की काही नको सोन्या मला, फक्त पापीसाठी तुझे काय पाहिजे, गुबेरी
गुबरे गाल पाहिजे. आणि ह्या कवितेचे कवी आहेत वसुधा पाटील. खूप सुंदर अशी कविता इथे वसुधा पाटील यांनी लिहिलेली आहे. मुलांनो, अशाच वेगवेगळ्या कवितांचा धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.